मनोजदादांची प्रकृती अतिशय नाजूक आहे। सरकारने याच्याकडे डोळेझाक केलेली आहे, सरकारने फसवणूक केलेली आहे। सरकारला आणि विरोधकांना एकच सांगायचं आहे, तुम्ही राजकारण बंद करा। मराठा समाजाची जे तुम्ही राजकारण चालवलेलं आहे, पूर्ण फसवणूक चालवलेली आहे, ते थांबवावे, अन्यथा हा मराठा समाज उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला घराच्या बाहेरही पडणं अवघड होईल, तुम्हाला रस्त्याने फिरणंही अवघड होईल, तुम्हाला खूप अवघड झाले, याचे परिणाम खूप गंभीर होते। हेच हे आम्ही मराठा समाजाच्या वतीने सांगतोय आणि मनोजदादांना लवकरात लवकर न्याय मिळावा, मराठा समाजाला न्याय मिळावा, हे मी सरकारला सांगतोय। एक मराठा। जरांगे पाटील 7 दिवस झालं उपोषणाला बसले आहेत। अधिवेशन हे 15 तारखेला घेणार होते, मग सरकार हे जरांगे पाटलाची नाही तर मराठा समाजाची फसवणूक करत आहे। आजपर्यंत मराठ्याला असा नेता जरांगे पाटलासारखा भेटलेला नाही। मग ह्या राजकारणी लोकांना मराठी काय जरांगे पाटील काय मरणाची वाट बघतायत काय? सरकार हे गव्हर्नमेंट, मग तुम्ही फसवणूक करताय मराठ्यांची। जरांगे पाटलाची फसवणूक म्हणजे सगळ्या मराठ्याची फसवणूक आहे आणि जरांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर दैवत तयार झाला असेल तर जरांगे पाटील दैवत झालेलं आहे आणि आजपर्यंत मराठी समाजाला एकत्र घेऊन जाणारा नेता आजपर्यंत कुठलाही भेटला नाही। म्हणून हे गव्हर्नमेंट जरांगे पाटलाची वाट बघते का मरण्याची? त्यांचा प्रतिनिधी कुठला नाही, विभागीय आयुक्त पाठवतात तिथं, एवढं आंदोलन करतात। 7 दिवस झालं उपाशी, मंत्री नाही, कोणी नाही। म्हणून जरांगे पाटलांना उपोषणाच्या बाबतीत गव्हर्नमेंटची चर्चा करावी, पाणी घ्यावं, अन्न घ्यावं, आम्हाला दादा जरांगे पाटील हवेत, तरच आमचा पुढचा विषय होईल, नाही तर असा नेता आम्हाला कधीही भेटणार नाही। हे असं प्रत्येक वेळेस तारीखावर तारीख ढकलत चाललेले आहेत। आज जो माणूस आज 7 दिवस झालं उपोषणाला बसलेला आहे आणि त्याची यांना काहीच काळजी नाही आहे। हे फक्त तारीखच आहेत, 20 तारीख आहे, 15 तारीख आहे, 2 तारीख आहे, हे तारखावर तारखा देत आहेत। तर सरकारनं एक सर्वांच्या मराठा समाजाच्या वतीने एक विनंती की बाबा लवकरात लवकर अधिवेशन आणि मराठा समाजाला एक करून आरक्षण द्यावा, ही एक सरकारला नम्रतेची विनंती आहे। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।